प्रभू श्रीरामांचे पुत्र महाराजा कुश यांनी अयोध्यामध्ये एक राम मंदिर बांधलं होतं। त्या काळात अयोध्या ही कोसला राजाची राजधानी होती। महाराज कुश यांना धरून त्यांच्या 44 वंशजांनी इथेच राज्य केलं। बृहद्वल हे त्यांचे शेवटचे वंशज होते। त्यांना महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यूंनी मारलं होतं। त्यामुळे अयोध्या आणि राम मंदिराची स्थिती खूप खराब झाली होती। एक दिवस इसवी सन 57 मध्ये उज्जैनचे राजा विक्रमादित्य अयोध्यामध्ये शिकारीसाठी आले होते। तिथं त्यांची भेट काही संतांशी झाली, जे त्यांना अयोध्याचा सुवर्ण इतिहास सांगतात। यामुळे विक्रमादित्य खूप प्रभावित होतात आणि मग ते अयोध्या आणि राम मंदिराचं पुनर्निर्माण करतात। इथपर्यंत सर्व काही ठीक होतं। मग वर्ष येतं 1526। पानिपतच्या रणभूमीमध्ये मोहम्मद बाबर इब्राहिम लोदीला हरवतो आणि भारतात मुघल सत्तेची सुरुवात होते। त्या काळात बहुतांश आक्रमक आपले वर्चस्व दाखवण्यासाठी दुसऱ्यांच्या धर्मस्थळांना तोडून तिथं आपलं धर्मस्थळ उभारायचे। बाबरनेही अगदी तसंच केलं। त्याने आपल्या कमांडर मीर बाकीला सांगितलं की अयोध्यातील कोट रामचंद्र गावात 2.77 एकरची एक जमीन आहे, तिथे जा आणि राम मंदिर पाडून तिथे एक मस्जिद बांध आणि त्याच मस्जिदीला बाबरी मस्जिद म्हटलं गेलं।